चॅनल हॅज अ साईड स्लोप 1 व्हर्टिकल 0.75 होरिझॉन्टल. उत्तराचा बाण मारला. साईड स्लोपवरून कशाची व्हॅल्यू भेटते? साईडच्या स्लोपवरून छोट्या एनची व्हॅल्यू भेटते. किती आहे साईड स्लोप? 1 व्हर्टिकल ॲज टू 0.75 होरिझॉन्टल. याचा अर्थ तुम्हाला छोटा एन भेटून जाईल. होरिझॉन्टल बाय व्हर्टिकल करावा लागतो. 0.75 डिवाइड बाय करावा लागेल. म्हणजे व्हर्टिकलची व्हॅल्यू किती आली? आपलं छोटा एनची व्हॅल्यू किती आली? 0.75. ओके. चला, डिटरमाइन द डायमेन्शन ऑफ मोस्ट इफिशियंट चॅनल. त्याच्या अगोदर काय म्हणलंय? स्लोप ऑफ द चॅनल 1:2000. म्हणजे हा बॉटमचा स्लोप आहे बाळा. बॉटमचा स्लोप किंवा बेड स्लोप 1:2000. डिटरमाइन डायमेन्शन इफ इट हॅज टू कॅरी वॉटर 0.5 मीटर क्यूब पर सेकंड. तुम्हाला डिस्चार्ज किती दिला त्याने? डिस्चार्ज दिलाय 0.5 मीटर क्यूब पर सेकंड. आणि चेजेसचा सी किती दिलाय? 80. आलं का लक्षात? या पद्धतीने आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. मला स्टेप नंबर 1 काय? कॅल्क्युलेट विड्थ. कसं काढणार कॅल्क्युलेट विड्थ? ठीक आहे. कसं काढणार आहे? इन्क्लाइन साइड टॉप विड्थ बाय इन्क्लाइन साइडचा फॉर्म्युला काय असतो रे बाळांनो? डी अंडर रूटमध्ये 1 + n चा स्क्वेअर. टॉप विड्थ डी + 2nd डिवाइड बाय 2. नाही समजलं? त्याला पहिले तुम्हाला बोललो मी काय करायचं म्हटलं. 1 + n किती रे? 0.75. 0.75चा स्क्वेअर. बरोबर की नाही? बी + 2 इंटू छोटा एन किती बाळांनो? 0.75. 0.75 इंटू डी मला माहिती नसतो, तो काढायचा असतो. काय करणार? पहिले अंडर रूट सोडून घ्या. पहिले अंडर रूट सोडून घ्यायचं बघा. डीला चिटकून असतात. कसं येईल? अंडर रूटमध्ये 1 + 0.75चा स्क्वेअर. बरोबर? ओके. जे पण आन्सर येईल याला मल्टिप्लाय 2 करायचं. इंटू 2 केलं. याला मल्टिप्लाय बघा. हे रूट सोडवायचं, ज्याला मल्टिप्लाय 2 करायचं आणि मायनस काय करायचं? डीला चिटकून असणारं जे आहे ना ते मायनस करायचं. म्हणजे -2 इंटू 0.75. जमतंय? आता जे येईल याला 1. किती आलं मग आता तुमचं उत्तर डायरेक्टली? डी = 1D. अरे 1D म्हणजे काय? B = D. जेवढा बी आहे तेवढाच डी पाहिजे. तेव्हा 2 ते इकॉनॉमिकल सेक्शन म्हणून काय केलं मी रे? पहिले मी हे सोडवलं. लगेच मी इंटू 2 केलं आणि लगेच मी मायनस डीला चिटकून 2 इंटू 0.75 आहे ना ते मायनस करून टाकलं. तर म्हणून असं काय केलं? करून बघा ना. ही ब्रॅकेट सोडणं हा डी आणि डीला बघा ना, ही टर्म सगळी डीवाली आहे. तो इकडची टर्म उचलून इकडे जो आणणार तर मायनस होऊन जाईल ना ते. म्हणून मी मायनस करणार. तो हुशारी सापडली. ओके. चला पुढे जाऊ आता. स्टेप नंबर 2 पकडे येतो. स्टेप काय? कॅल्क्युलेट एरिया. कसं काढणार एरिया? BD + NDचा बी किती बाळांनो? किती आहे? डी आहे. बी किती आहे? मग जिथं बी आहे तिथं डी ठेवा ना. हा डी आणि पुढचा हा डी प्लस एन किती आहे? 0.75 बघून वाटला असतो. छोटा एन किती आहे? 0.75 डीचा स्क्वेअर. एरिया काय होईल? डी इंटू डी स्क्वेअर + 0.75 डीचा स्क्वेअर. तुमच्या लक्षामध्ये येईल की सर इथं डी स्क्वेअर पाहा बाहेर काढा. मध्ये उरलं 1 + 0.75. बरं का? एरिया काय आहे? डी स्क्वेअर 1.75. ओके. हा झाला एरिया. हा काय झाला? म्हणजे काय झालं बाळांनो? एरिया 1.75 डीचा स्क्वेअर. तुम्हाला काय शिकवलं मी? कसं काढायचं म्हटलं? जे बी येऊन जातो ना त्याच्यामध्ये एन ॲड करून देत चला. एन किती होतं तुमचा? 0.75. तसं पण एरिया काढता येतो. किती आला एरिया बघा? हा किती आला? 1.75. किती आला? 1.75. स्टेप नंबर 2 झाली. स्टेप नंबर 3ला जाऊ. कॅल्क्युलेट आर. कसं काढतात रे? R = 0.5D. स्टेप नंबर 4. तुम्ही जर उदाहरणात बारकाईने लक्षात घेतलं ना तुमच्या लक्षामध्ये येईल की त्याने मला चेजिस कॉन्स्टंट दिला आहे. C = 80. मॅनिक्सचा दिलेला नाही, चेजिस दिला आहे. मग कसं करणार? चेजिसचा दिला आहे ना, मग तुम्ही कसं करणार? कॅल्क्युलेट डायमेन्शन. कॅल्क्युलेट मग करा ना. डायमेन्शन काढता येतं. काय फॉर्म्युला वापरावा लागेल? डिस्चार्ज = एरिया इंटू व्हेलॉसिटी. डिस्चार्ज किती दिला आहे तुम्हाला? वाचतो ना. डिस्चार्ज किती दिला आहे? 0.5 मीटर क्यूब पर सेकंड. 0.5 मीटर क्यूब पर सेकंड आहे ना डिस्चार्ज ना.
तो 0.5. एरिया किती दिलेला आहे 1.75 डीचा स्क्वेअर 1.75 डीचा स्क्वेअर. आणि सी व्हिलॉसिटी काय असते सी अंडर रूटमध्ये आर एस. कळालं का चेंजेस फॉर्म्युला काय असतो व्हिलॉसिटी काढायचा सी अंडर रूटमध्ये आर एस. बरं ठीक आहे चला मग आता 0.5 1.75 डीचा स्क्वेअर. सीची व्हॅल्यू दिली होती तुम्हाला बघा वाटलं 80 किती तो 80. आर किती आहे रे बाळांनो आर दिलाय काय आर दिलाय 0.5 जगा 0.5 डी हा झाला आर. आणि यस किती दिलाय तुम्हाला यस दिलाय 1/2000 1/2000. ओके हे सगळं टाका आणि मला डीचं उत्तर सांगा. .5 हे काय 0.5. पुढे चला अल्फा इक्वल तर काय अल्फा इक्वल. ओके पुढे चला 1.75 डीचा स्क्वेअर किती 1.75 डी स्क्वेअर. डी म्हणजे अल्फा एक्सचा स्क्वेअर. ओके हे बाय 1.5 डी स्क्वेअर म्हणजे अल्फा एक्सचा स्क्वेअर इंटू 80 इंटू 80. ओके इंटू 80. त्याच्यानंतर अंडर रूटमध्ये या पुढं इंटू अंडर रूटमध्ये काय बघा आता बघा तुम्ही आणि 0.5 डी आर एस ए 0.5 डी 0.5 का बरं 0.5 डी का बरं कारण किती आरची व्हॅल्यू बघा हे बघा लक्षात येते का 0.5 डी काय आहे हा आर आहे ना हा आर आहे हा आर इथे ना मग तो इंटू 1/2000 1/2000 झालं. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. डीची व्हॅल्यू किती बघून घेऊ आज 0.55 किती आली 0.55. डी आला बाळांनो 0.55 मीटर. मग बी किती असणार तुमच्या लक्षामध्ये येड्या हो इथं सांगितलं ना त्यांनी काय हे काय बी इज इक्वल टू डी. जेवढा डी आला तेवढाच बी राहणार ना मग याला तुम्ही गोल करून घ्या. मग बी इज इक्वल टू डी इज इक्वल टू 0.55. दिस इज युअर आन्सर. अशी गटार बनवून घ्या.